नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल इडली. इडली ही आपली बिना सोडा आणि बिना इनो वापरता चांगल्या प्रकारे टम्म अशी फुलणार आहे. तर चला आपण त्यासाठी काय काय लागणार तर बघूयात. त्यासाठी मी 3 कप राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. ते 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे आपल्याला धुवून घ्यायची आहे. मी 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून मेथी घालून घ्यायची आहे. ती सुद्धा चांगल्या प्रकारे धुवून घालून आपल्याला त्यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास चांगल्या प्रकारे भिजत घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. तांदूळ आपले बारीक वाटून झालेले आहे. त्यानंतर डाळसुद्धा बघू शकता चांगल्या प्रकारे आपली वाटून झालेली आहे. ते एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने चांगल्या प्रकारे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पीठ फेटताना एकाच डायरेक्शनने आपल्याला पीठ फेटायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पीठ फेटल्यानंतर आपण बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, एकदम मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. त्यानंतर रात्रभर आपल्याला ते फर्मेंट होण्यासाठी पीठ आपल्याला झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता आपले पीठ किती चांगल्या प्रकारे फुललेलं आहे आणि फर्मेंटसुद्धा चांगल्या प्रकारे फर्मेंट झालेलं आहे. त्यानंतर आपण इडली करायला घ्यायचं आहे. इडलीच्या पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इडलीचं पीठ इडली पात्रामध्ये घालून त्याला वाफवण्यासाठी आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला इडली चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर आपली इडली शिजत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करायला घेऊयात. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 1 मुठी कोथिंबीर, हाफ कप खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे. त्यानंतर 1/4 कप दही घेतलेली आहे. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर पुन्हा एकदा घालून आपल्याला हे मिक्सचर चांगल्या प्रकारे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून झालेलं आहे. त्यानंतर आपण तडका करायला घेऊ. तडक्यामध्ये आपण जिरा, राई, कढीपत्ता आणि 2 ते 3 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. आपला तडका चांगल्या प्रकारे तडतडला की तो तडका आपल्याला चटणीच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हलक्या हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली चटणी एकदम रेडी झालेली आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून हाफ टेबलस्पून मीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे चटणी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपली इडलीसुद्धा वाफवून झालेली आहे. तर आपण आता इडली काढण्यासाठी रेडी आहे. इडली एकदम गरम असताना काढायची नाही. त्यामुळे काय होते, इडली आपली थोडी थंड होऊ द्यायची. नंतर आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. इडली वाफवून झाल्यानंतर इडली पात्रातून इडली बाहेर काढून ठेवायची. त्यामुळे काय होते की इडली आपली दिवसभरसुद्धा एकदम सॉफ्ट अशी राहते. तर आपण एक करून सगळ्या इडली काढून घ्यायची आहे. बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपली इडली निघत आहे. पात्राला चिपकलीसुद्धा नाही. आपल्याला इडली एक करून चांगल्या प्रकारे काढून घ्यायची आहे. सगळ्या पात्रामधली इडली मी एक करून सगळी काढून घेतलेली आहे. तर बघू शकता आपली इडली एकदम कशी टम्म फुगलेली आहे आणि
आपली इडली एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही इडली तांदूळ आणि डाळची इडली एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बिना सोडा आणि बिना इनो वापरता आपली इडली एकदम अशी टम्म अशी फुगलेली आहे. तर आपण ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.